टार्गेट आहे मित्रांनो, तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 30 पैकी 30 गुण मिळाले पाहिजे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ शिपाई पदाकरिता जी काही लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण अत्यंत महत्वपूर्ण संभाव्य प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेले नाही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. कारण लेखी परीक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामध्ये जो विद्यार्थी टिकला तर तो पुढील परीक्षेसाठी पात्र होतो, अन्यथा तो पात्र होणार नाही. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त होईल तेवढे प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण स्पर्धेचं युग आहे, स्पर्धा भरमसाठ वाढलेली आहे. तुम्ही 24-25 मार्क घेऊन तरी तुमचं त्या ठिकाणी संभावना नाही की तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होऊ शकते. म्हणून त्यासाठी जेवढे होईल तेवढे आउट ऑफ मार्क घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे. पहिला प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झालेली आहे? तर या प्रश्नामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे अशाच प्रकारचे ऑप्शन एक्झाम मध्ये येतात. आणि एक्झाम ही पूर्णपणे तुमची ऑफलाईन एक्झाम असते. प्रश्नपत्रिका दिली जाते हार्ड कॉपी आणि त्यानुसार फक्त आपल्याला काय करायचे असते, ऑप्शन मध्ये टिक मार्क म्हणजे गोल करायचं असते. तर मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 मध्ये झालेली आहे. सोबत वही आणि पेन घेऊन बसा आणि ऍज इट इज तुमच्या वहीमध्ये या ठिकाणी तुम्ही उतरून घ्या, कारण ऍज इट इज प्रश्न पडण्याची दाट संभावना आहे. पुढचा प्रश्न, मुघल संस्थेचा संस्थापक कोण होता? हुमायून, अकबर, बाबर, औरंगजेब? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबर होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे पहा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कितव्या घटना दुरुस्तीच्या द्वारे अंतर्भूत करण्यात आले आहे? कितव्या घटना दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन नंबर 1 42व्या, 44व्या, 45, 40. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 42व्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन राजांची राजधानी कोणती होती? ऑप्शन मध्ये दिले मनी, मेलखाई, प्रतिष्ठान, गांधार वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातवाहन राजाची राजधानी होती ती म्हणजे प्रतिष्ठान. पुढचा प्रश्न पहा काय आहे, महत्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अमात्य कोण होते? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, मोरो, त्रिंबक पिंगळे, निराजी रावजी, अण्णाजी दत्तो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. त्यानंतर पुढचा प्रश्न, बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करत असतात? अटकपूर्व जामीन, रिफ ऑफ मॅडेमस, हेबियस कॉपर्स, प्रतिषेध. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेबियस कॉपर्स. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी अस्तित्वात आला? 1955, 1952, 1965, 1962. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे. पुढचा प्रश्न, केंद्र शासनाच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होत नाही? 4 ऑप्शन दिलेले आहेत, राष्ट्रपती, राज्यसभा, पंतप्रधान, लोकसभा. तर केंद्र शासनाच्या कायदेमंडळामध्ये त्यांचा समावेश होत नाही. तर कोणाचा होत नाही? पंतप्रधानांचा केंद्र शासनाच्या कायदेमंडळामध्ये समावेश होत नाही. मित्रांनो, तुम्ही कोर्ट भरतीची तयारी करत आहात, परंतु तुमच्याजवळ तयारी करण्याची भरपूर तयारी आहे, क्षमता आहे आणि रात्रंदिवस तुम्ही तयारी करत आहात, परंतु तुमच्या जवळ जर व्यवस्थित कंटेंट नसेल आणि व्यवस्थित गायडन्स नसेल तर पोस्टही हातामधून जाऊ शकते. तर त्यासाठीच आपण व्यवस्थितपणे शिपाई या पदासाठी आणि क्लर्क या पदासाठी लागणारा अत्यंत आवश्यक संपूर्ण कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. प्रश्नपत्रिका असेल, ई बुक असेल, टायपिंगचे पॅसेज असेल, संपूर्ण तयारीसाठी. आणि हे जर घ्यायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ आणि कंटेंट्स आणि वेबिनारद्वारे मार्गदर्शन एवढे जरी केले तर मित्रांनो ही तुमच्या हातामध्ये असणार आहे. तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहत आहात परंतु लाईक वगैरे करत नाहीत, तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करत चला. कारण तुम्ही जेवढा प्रतिसाद देतात तेवढे उत्स्फूर्तपणे आम्ही देखील तुमच्यासाठी चांगले कंटेंटचे व्हिडिओ तयार करू शकतो. म्हणजे आम्हाला देखील तुमच्यामुळे काय मिळत असते, प्रेरणा मिळत असते. आणि तुम्ही जर लाईक करत नसाल, सबस्क्राईब करत नसाल, शेअर करत नसाल तर आमचं कॉन्फिडन्स थोडासा वीक होतो. तर तुमच्यावरच आधारित असते की कशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला द्यावं. तर जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे, धन विधेयक सर्वप्रथम डॅश मध्ये मांडण्यात येते? तर राज्यसभा आहे का, लोकसभा, विधानसभा? लोकसभा आणि विधानसभा. तर धन विधेयक सर्वप्रथम कुठे मांडण्यात येते? तर लोकसभा आणि विधानसभा मध्ये मांडण्यात येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही? लोकसभा सभापती, वित्त आयोगाचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त. तर खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही? तर लोकसभेचे सभापती यांची निवडणूक राष्ट्रपतीकडून केली जात नाही. वित्त आयोगाचे अध्यक्ष असो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो, मुख्य निवडणूक आयुक्त असो, यांची निवड मात्र राष्ट्रपतीकडून केली जाते. पुढचा प्रश्न,
लोकसभेचे सभापती, उपसभापती व न्यायाधीश यांना डॅश मधून वेतन मिळते. संचित निधी, आकस्मिक निधी, राखीव निधी, राष्ट्रीय न्याय निधी. तर संचित निधी जे राखून ठेवलेले असते, संचय करून ठेवलेले असते, त्या निधीमधून त्यांना काय मिळत असतो? वेतन मिळत असते. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातून अनुसूचित जमातीमध्ये सर्वाधिक खासदार निवडून येतात? कोणत्या राज्यामधून? बिहार आहे का? आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो मध्य प्रदेश. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा, महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे मुख्यमंत्री कोण आहेत? शरद पवार, विलासराव देशमुख, नारायण राणे किंवा अशोक चव्हाण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार लागू केला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी सर्वप्रथम कोणत्या वर्षी पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या होत्या? 1965, 1966, 67, 69? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1966 मध्ये इंदिरा गांधी सर्वप्रथम पंतप्रधान म्हणून सत्तेवर आले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, न्यायिक पूर्वलेखनाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे? अमेरिका, ब्रिटन, जपान, रशिया? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिका. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आणि या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न आहे, काय आहे पहा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे राहिलेले सर्व प्रश्न आपण पाहूया. संपूर्ण तुमची तयारी आपण करून घेणार आहोत. तुमचा सपोर्ट असेल तर आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया.